Hello students, welcome in the online lecture. This is the sixth lecture on the topic human health and diseases. In the last lecture we can study about the cells of acquired immunity. In this lecture we can study about the mechanism of T lymphocytes and B lymphocytes on the antigen. बघा आपण हे 6वं लेक्चर बघतोय ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस या टॉपिकवरचं. मागच्या लेक्चरमध्ये आपण टाईप स्टडी केले ॲक्वायर्ड इम्युनिटीच्या सेल्सचे, ज्याच्यामध्ये आपण लिम्फोसाइट्स आणि अँटीजिन प्रेझेंटिंग सेल्स स्टडी केल्या. लिम्फोसाइट्स बघितलेले आपण दोन प्रकारचे, बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स. या दोन्ही प्रकारच्या लिम्फोसाइट्सच्या मेकॅनिझमचा स्टडी आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहे. तर बघूया मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ टी लिम्फोसाइट्स टू अँटीजिन. व्हेन एनी अँटीजिन कम्स इन कॉन्टॅक्ट विथ टी लिम्फोसाइट्स द टी लिम्फोसाइट्स बिकम सेन्सिटाइज्ड. ज्यावेळी एखादा अँटीजिन टी लिम्फोसाइट्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळी टी लिम्फोसाइट्स सेन्सिटाइज्ड होतात. And the sensitized T lymphocytes produce the clone of T cells. सेन्सिटाइज झालेल्या ज्या टी लिम्फोसाइट्स आहेत त्या काय तयार करतात तर क्लोन ऑफ टी सेल्स तयार करतात. क्लोन इज नथिंग बट द मेनी टी सेल्स विच आर प्रोड्युस्ड बाय द टी लिम्फोसाइट्स. टी लिम्फोसाइट्सकडून ह्या तयार केल्या जातात. अनेक टी सेल्स तयार केल्या जातात. All these T cells are structurally similar but it carry out the different functions. सगळ्या ज्या सेल्स आहेत क्लोनमध्ये असणाऱ्या टी सेल्स ह्या स्ट्रक्चरली सिमिलर असतात पण त्या वेगवेगळी फंक्शन्स कॅरी करतात. दॅट्स वाय these are 4 types of T cells present in the clone due to the different functions. The first type of the T cell is the helper T cell. The second type of the T cell is the killer T cell. The third type of the T cell is the suppressor T cell. And the fourth type of the T cell is the memory T cell. बघूया first type helper T cells. The helper T cells can secrete or produce the lymphokines and these lymphokines carry out different functions. हेल्पर टी सेल ज्यावेळी सेन्सिटाइज्ड होतात, ॲक्टिवेट होतात त्यावेळी त्या लिम्फोकाइन्स नावाची केमिकल सिक्रेट करतात अँड ही लिम्फोकाइन्स वेगवेगळी फंक्शन्स कॅरी करतात. कोणती फंक्शन कॅरी केली जातात लिम्फोकाइन्सकडून तर बघूया. The first function of the lymphokines or helper T cell is the proliferation of other T cells. पहिलं फंक्शन काय आहे हेल्पर टी सेलचं किंवा लिम्फोकाइन्सचं तर प्रोलिफरेशन ऑफ अदर टी सेल्स. आता अदर टी सेल्स कोणत्या? दे मे बिकम किलर टी सेल और सप्रेसर टी सेल और मेमरी टी सेल. मग त्या किलर टी सेल असतील, सप्रेसर टी सेल असतील किंवा मेमरी टी सेल असतील. या सगळ्या प्रकारच्या टी सेल्सचं प्रोडक्शन करायचं आणखी हे काम लिम्फोकाइन्सकडून किंवा हेल्पर टी सेलकडून केलं जातं. प्रोलिफरेशन ऑफ अदर टी सेल्स. द सेकंड फंक्शन ऑफ द हेल्पर टी सेल इज द स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट्स. एखादा अँटीजिन बॉडीमध्ये आलेला आहे त्याच्यामुळं सेन्सिटाइज झालेल्या हेल्पर टी सेल काय करणार आहेत तर बी लिम्फोसाइटना सेन्सिटाइज करणार आहेत, स्टिम्युलेट करणार आहेत फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. कशासाठी स्टिम्युलेशन दिलं जाणार आहे तर त्या अँटीजिनच्या अगेनेस्ट आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या बी लिम्फोसाइट्सनी काय तयार करायला पाहिजेत तर अँटीबॉडीज तयार करायला पाहिजेत म्हणून त्याला सेन्सिटाइज केलं जातं, स्टिम्युलेट केलं जातं. कुणाकडून? हेल्पर टी सेलकडून. तिसरं फंक्शन आहे अट्रॅक्शन ऑफ मॅक्रोफॅजेस टुवर्ड्स द पॅथोजन. आता मॅक्रोफॅजेस सेल
ह्या अँटीजेन प्रेझेंटिंग सेल आहेत, अरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये असणाऱ्या सेल्स आहेत, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे. तर या मॅक्रोफॅजेस सेल्सना अँटीजेनच्या बाजूनं अट्रॅक्ट करण्याचं फंक्शन कोण करतं, तर हेल्पर टी सेल्स करतात. हेल्पर टी सेल्स अट्रॅक्ट द मॅक्रोफॅजेस सेल्स टुवर्ड्स द अँटीजेन फॉर द फॅगोसायटोसिस. मॅक्रोफॅजेस सेलचं फंक्शन बघितलं आपण, काय करतात ह्या, फॅगोसायटोसिस करतात. फॅगोसायटोसिस नथिंग बट द एंगल्फिंग द बॅक्टेरिया और पॅथोजन. फॅगोसायटोसिस म्हणजे काय आहे, तर बॅक्टेरियाला किंवा पॅथोजनला काय करणं, एंगल्फ करणं, गिळंकृत करणं, त्याला मारून टाकणं आणि बाहेर पाठवणं किंवा त्याच्यावरती प्रोसेसिंग करून अँटीबॉडीजकडे पाठवणं. हे फंक्शन मॅक्रोफॅजेसना करावं लागतं. पण मॅक्रोफॅजेसना अँटीजेनच्या बाजूला अट्रॅक्ट करण्याचं फंक्शन कोण करत असतं, तर हेल्पर टी सेल्स करत असतात. इनडायरेक्टली कोण करतं, लिम्फोकाइन्स करतात. म्हणजे हेल्पर टी सेलनी काय तयार केलं, लिम्फोकाइन्स तयार केले आणि लिम्फोकाइन्समुळं ही 3 फंक्शन्स कॅरी झाली. प्रोलिफरेशन झालं अदर टी सेलचं, स्टिम्युलेशन झालं बी लिम्फोसाइटचं आणि अट्रॅक्शन झालं मॅक्रोफॅजेस सेलचं. कुणाच्या बाजूनं, अँटीजेनच्या बाजूनं. ही झाली पहिली हेल्पर टी सेल, जिची 3 फंक्शन्स, प्रोलिफरेशन ऑफ अदर टी सेल, स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट्स, अट्रॅक्शन ऑफ मॅक्रोफॅजेस टुवर्ड्स द अँटीजेन. द सेकंड टाइप ऑफ द टी सेल इज द किलर टी सेल. किलर टी सेल असं नाव देण्यापाठीमागं काय रिझन आहे, तर इट किल्स इन्व्हॅडिंग पॅथोजन ऑर डॅमेज्ड सेल्स. काय करतात ह्या सेल्स, तर किल करतात. कशा किल करतात बघूया आपण. The killer T cells attaches with the antigen. This is the antigen and this is the killer T cell. Killer T cell attaches with the antigen or any damaged cell and it can secrete perforins. काय तयार केलं जातं यांच्याकडून, काय सिक्रेट केलं जातं, परफोरिन्स सिक्रेट केले जातात. आता ही जी परफोरिन्स आहेत, perforins produce holes on the plasma membrane or membrane of the antigen or membrane of the damaged cell and this cell become killed. परफोरिन्स कुणाकडून सिक्रेट केली गेली, किलर टी सेल कडून. कधी, व्हेन किलर टी सेल अटॅचेस विथ द अँटीजीन. किलर टी सेल ज्यावेळी अँटीजीन बरोबर अटॅच होते त्यावेळी ते काय सिक्रेट केलं जातं, परफोरिन्स. परफोरिन्स वरूनच परफोरेशन, छिद्र निर्माण करणं, ह्याच्यावरून लक्षात येईल. परफोरिन्स काय करतात, इट प्रोड्यूस परफोरेशन और पोर्स ऑन द अँटीजीन और ऑन द डॅमेज्ड सेल. हे परफोरिन्स अँटीजीनच्या मेम्ब्रेनवरती किंवा डॅमेज्ड सेलच्या मेम्ब्रेनवरती होल्स निर्माण करतात, छिद्र निर्माण करतात आणि त्यामुळं किल होते ती सेल किंवा तो अँटीजेन किल होतो. म्हणून ह्या सेलचं नाव काय दिलेलं आहे, किलर टी सेल असं ह्या सेलचं नाव दिलेलं आहे, किलर टी सेल. लक्षात आलं तुमच्या किलर टी सेलचं फंक्शन. किलर टी सेल किल्स the invading pathogen or damaged cell or cancerous cell when present in body. जर कॅन्सरस सेल जरी असेल बॉडीमध्ये तर तिला किल करण्याचं काम किलर टी सेल करत असतात, लक्षात घ्या. तिसरा प्रकार आहे सप्रेसर टी सेल. सप्रेस करणं म्हणजे दबाव टाकणं, बंद करणं तिचं फंक्शन. कुणाचं फंक्शन बंद करतं सप्रेसर टी सेल, द सप्रेसर टी सेल सप्रेस द एंटायर इम्यून सिस्टीम व्हेन इम्यून सिस्टीम कॅरी वर्क अगेन्स्ट द ओन बॉडी सेल्स. जर आपली इम्यून सिस्टीम आपल्या ओन बॉडी सेल्सवरती जर काम करायला लागली, अटॅक करायला लागली, तर आपल्या बॉडीला डॅमेज होणार आहे. म्हणून आपल्या इम्यून सिस्टीमला सप्रेस करण्याचं काम
सप्रेसर टी सेल्स करत असतात, म्हणून त्यांचं नाव सप्रेसर टी सेल आहे. इट कॅन सप्रेस द एंटायर इम्युन सिस्टीम टू अवॉइड द ॲक्शन ऑफ और टू अवॉइड द अटॅक ऑन ओन बॉडी सेल्स. आपल्या स्वतःच्याच बॉडीच्या सेल्सवरती आपल्या इम्युन सिस्टीमनं काम करू नये म्हणून ॲक्शन घेतली जाते. कुणाकडून? सप्रेसर टी सेलकडून. ही सप्रेस काय करते तर आपली इम्युन सिस्टीम सप्रेस करते. खूप महत्त्वाचा टाईप आहे सेलचा बघा. जर आपल्या इम्युन सिस्टीमला सप्रेस नाही केलं तर आपल्या स्वतःच्याच बॉडीला डॅमेज होत जाणार आहे. आपल्या स्वतःच्याच बॉडीमधल्या किलर टी सेल चांगल्या सेल्सना डॅमेज करणार आहेत, मारून टाकणार आहेत, ज्यामुळं काय होणार आहे? आपल्या बॉडीला डॅमेज होणार आहे. म्हणून खूप महत्त्वाचा प्रकार आहे टी सेलचा, सप्रेसर टी सेल. इट कॅन सप्रेस एंटायर इम्युन सिस्टीम टू अवॉइड द अटॅक ऑन द ओन बॉडी सेल. आपल्याच बॉडी सेल्सवरती अटॅक अवॉइड करण्यासाठी काम करणाऱ्या ह्या सेल्स आहेत, म्हणून यांना सप्रेसर टी सेल्स असं म्हटलं जातं. द लास्ट टाईप ऑफ द टी सेल इज द मेमरी टी सेल. Memory T cell retain the memory of the antigen when it comes in the body. एखादा अँटीजीन आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर, त्याच्यावर अटॅक झाल्यानंतर, इतक्या सगळ्या सेल्सकडून काम करून झाल्यानंतर त्याच्याविषयीची मेमरी साठवून ठेवण्याचं काम मेमरी टी सेल्स करत असतात. नावावरूनच लक्षात येते तुमच्या. मेमरी टी सेल्स आर द सेल्स विच कॅन रिटेन द मेमरी अगेन्स्ट द पॅथोजन विच आर कम्स इन द बॉडी. जो आपल्या बॉडीमध्ये आलेला पॅथोजन आहे त्याच्याविषयीची मेमरी साठवून ठेवण्याचं काम या मेमरी टी सेल्स करत असतात, म्हणून यांना मेमरी टी सेल्स असं म्हटलं जातं. कधी ही मेमरी निर्माण होते तर ज्यावेळी टी लिम्फोसाइट्स सेन्सिटाईज होतात, ज्यावेळी त्यांनी ह्या टी सेलचं क्लोन तयार केलं, ज्यावेळी त्यांनी त्यातल्या मेमरी टी सेल्स तयार केल्या, त्याच वेळी ही मेमरी साठवून ठेवली जाते अगेन्स्ट दॅट अँटीजीन. या अँटीजीन विषयीची मेमरी त्याच वेळी इथं साठवून ठेवली जाते. लक्षात आलं? मेमरी टी सेल रिटेन द मेमरी ऑफ द अँटीजीन. अँटीजीन विषयीची मेमरी रिटेन करण्याचं काम, साठवून ठेवण्याचं काम मेमरी टी सेल्स करत असतात. अशा प्रकारे टी लिम्फोसाइटचा मेकॅनिझम होतो. कुठलाही पॅथोजन आला असेल तर, कोणताही अँटीजीन आला असेल तर, फर्स्टली अँटीजीन comes in contact with lymphocyte. That's why T lymphocytes become sensitized. It produces the clone of T cells. T cells are structurally similar but carry out different functions. That why it become 4 types: helper T cell, killer T cell, suppressor T cell, memory T cell. Helper T cell carry out 3 functions: proliferation of other T cell, stimulation of B lymphocytes, attraction of macrophages towards the antigen. Macrophages carry out phagocytosis. Second type, killer T cell. Killer T cell kills invading pathogen and damaged cells and cancerous cell. When antigen comes in body, killer T cells get attack on that antigen. When it attaches with the antigen, it secretes the perforins. Perforins produce the holes on the antigen, and that's why antigen become killed. Third type, suppressor T cells. It can suppress the entire immune system to avoid the attack on the own body cells. Memory T cells retain the memory against the antigen. Antigenच्या against memory साठवून ठेवून. This is about the T lymphocytes. Mechanism of action of T lymphocytes on the antigen. Second, mechanism of action of B lymphocytes on antigen or to antigen. When antigen comes in contact with B lymphocytes directly, the B lymphocytes become sensitized, or
बी लिम्फोसाइट्स कॅन बी सेन्सिटाइज्ड बाय द हेल्पर टी सेल्स. जर अँटीजिन डायरेक्ट बी लिम्फोसाइटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला समजा, तर बी लिम्फोसाइट सेन्सिटाइज होतात. किंवा जर अँटीजिन नाही आला कॉन्टॅक्टमध्ये बी लिम्फोसाइटच्या, त्यावेळी त्या हेल्पर टी सेल्सकडून सेन्सिटाइज्ड केल्या जातात. आपण बघितलं वरती फंक्शन, स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट इज द फंक्शन ऑफ हेल्पर टी सेल. हेल्पर टी सेलचे हे फंक्शन आहे. इट कॅन स्टिम्युलेट द बी लिम्फोसाइट्स. दॅट्स वाय बी लिम्फोसाइट स्टिम्युलेटेड और सेन्सिटाइज्ड बाय अँटीजिन और हेल्पर टी सेल. एकतर त्या अँटीजिनकडून सेन्सिटाइज्ड होतात किंवा हेल्पर टी सेलकडून सेन्सिटाइज्ड होतात. द सेन्सिटाइज्ड बी लिम्फोसाइट प्रोड्यूस द क्लोन ऑफ प्लाझ्मा सेल्स. सेन्सिटाइज्ड असणाऱ्या बी लिम्फोसाइट्स काय करतात, तर प्लाझ्मा सेलचं क्लोन तयार करतात. क्लोन ऑफ प्लाझ्मा सेल्स. अनेक प्लाझ्मा सेल्स प्रोड्यूस केल्या जातात. अँड द प्लाझ्मा सेल्स प्रोड्यूस द मेमरी बी सेल्स अँड अँटीबॉडीज. प्लाझ्मा सेल्स काय तयार करतात, तर मेमरी बी सेल्स तयार करतात. दीज मेमरी बी सेल्स रिटेन द मेमरी अगेन्स्ट दॅट अँटीजिन. ज्या अँटीजिनमुळे बी लिम्फोसाइट सेन्सिटाइज्ड झाल्या, त्या सेन्सिटाइज्ड अँटीजिनविषयी मेमरी प्रिझर्व करण्याचं काम मेमरी बी सेल्स करतात. आणि प्लाझ्मा सेल्सनी या तयार केल्या मेमरी बी सेल्स. आणि दुसरं फंक्शन प्लाझ्मा सेल्स कॅरी आउट करतात ते म्हणजे इट कॅन प्रोड्यूस द अँटीबॉडीज. दुसरं फंक्शन यांना करावं लागतं प्लाझ्मा सेल्सना, ते म्हणजे या अँटीबॉडीज तयार करतात. आता अँटीबॉडीज तयार झालेल्या ज्या आहेत, इन दॅट सम अँटीबॉडीज फ्रीली सर्क्युलेट इन द ब्लड. काही अँटीबॉडीज फ्रीली सर्क्युलेट होतात. कुठं? इन द ब्लड. म्हणून मी काही रिकाम्या किंवा मोकळ्या काढलेल्या आहेत. दीज अँटीबॉडीज फ्रीली सर्क्युलेट इन द ब्लड or some antibodies become attached on the membrane of the plasma cell. त्यातल्या काही अँटीबॉडीज प्लाझ्मा सेलच्या मेम्ब्रेनवरती अटॅच्ड राहतात आणि काही अँटीबॉडीज फ्रीली सर्क्युलेट होतात. कुठं फ्रीली सर्क्युलेट होतात, तर आपल्या ब्लडमध्ये. फ्रीली सर्क्युलेट इन द ब्लड. द फ्रीली सर्क्युलेट अँटीबॉडीज कॅरी आउट द 3 फंक्शन्स. आपल्या ब्लडमध्ये फ्रीली सर्क्युलेट होणाऱ्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या 3 फंक्शन्स कॅरी करतात. कोणती 3 फंक्शन कॅरी केली जातात? द फर्स्ट फंक्शन इज द अग्लुटिनेशन. सेकंड फंक्शन इज द ऑप्सोनायझेशन अँड थर्ड फंक्शन इज द न्यूट्रलायझेशन. आता सगळ्यात पहिलं फंक्शन आहे अग्लुटिनेशन. अग्लुटिनेशन कुणाचं केलं जातं? अग्लुटिनेशन ऑफ पार्टिक्युलेट मॅटर इन्क्लुडिंग बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. द इमोबिलाइज्ड मास इज देन एंगल्फ्ड बाय फॅगोसाइट्स. अग्लुटिनेशन म्हणजे काय, तर इमोबिलाइज केलं जातं, मूव्हमेंट बंद केली जाते आणि त्यांची गुठळी केली जाते. मास तयार केलं जातं. कुणाचं? बॅक्टेरियाचं. अग्लुटिनेशन. मास तयार केलं जातं आणि त्यांना इमोबिलाइज केलं जातं. अँड इमोबिलाइज्ड मास ऑफ बॅक्टेरिया और सेल बिकम फॅगोसाइज्ड. काय केलं जातं त्याचं? फॅगोसायटोसिस केलं जातं. फॅगोसायटोसिस बाय द मॅक्रोफॅजेस सेल. अग्लुटिनेशन म्हणजे गुठळी तयार करणं, मास तयार करणं आणि त्यांना इमोबिलाइज करणं. कुणाला इमोबिलाइज करणं? तर ज्या आलेल्या बॅक्टेरिया आहेत, बॉडीमध्ये आलेला जो पॅथोजन आहे त्याला इमोबिलाइज केलं जातं आणि मग हे इमोबिलाइज झालेलं म्हणजे मूव्हमेंट बंद झालेला जो मास आहे बॅक्टेरियाचा, व्हायरसेसचा किंवा आलेल्या कोणत्याही पॅथोजनचा, तो इमोबिलाइज झाल्यामुळं त्याला नंतर कुठं पाठवलं जातं, तर फॅगोसायटोसिससाठी पाठवलं जातं. हे पहिलं फंक्शन अग्लुटिनेशन.
कुणाकडून केलं जातं? फ्रीली सर्क्युलेट होणाऱ्या अँटीबॉडीजकडून. द सेकंड फंक्शन इज द ऑप्सोनायझेशन. ऑप्सोनायझेशन इज नथिंग बट द कोटिंग ऑफ बॅक्टेरिया टू फॅसिलिटेट देअर सबसिक्वेंट फॅगोसायटोसिस बाय मॅक्रोफॅजेस. कोटिंग ऑफ बॅक्टेरिया म्हणजे काय? ह्या अँटीबॉडीज, जसं मी इथं प्लाझ्मा सेलवरती कोड दाखवलेला आहे तशा प्रकारे ह्याच्यावरती कोड तयार केलं जातं. कशाचं? अँटीबॉडीजचं. कशावरती? अँटीजीनवरती. अशा प्रकारे त्याच्या मेम्ब्रेनवरती अँटीबॉडीजचं कोट तयार केलं जातं. ऑप्सोनायझेशन इज नथिंग बट द कोटिंग ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियावरती काय तयार करणं? कोट तयार करणं. कशाचं कोट तयार केलं गेलं? अँटीबॉडीजचं. आणि मग ह्या परत कशासाठी पाठवल्या जातात? फॅगोसायटोसिससाठी पाठवले जातात. म्हणजे काही बॅक्टेरियाचं कोटिंग केलं जाणार, काही बॅक्टेरियाचं अग्लुटिनेशन केलं जाणार. हे कुणाकडून केलं जाणार आहे? अँटीबॉडीजकडून केलं जाणार आहे. कुणाकडून केलं जाणार आहे? फ्रीली सर्क्युलेट होणाऱ्या अँटीबॉडीजकडून. अँड द थर्ड फंक्शन ऑफ द अँटीबॉडीज ऑर फ्रीली सर्क्युलेटली अँटीबॉडीज दॅट इज नथिंग बट द न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन म्हणजे काय? तर न्यूट्रल करणं. कशाचं न्यूट्रलायझेशन केलं जातं? टॉक्झिन्सचं. कुणी सिक्रेट केलेले? तर आलेले जो अँटीजिन आहे त्या अँटीजिननं सिक्रेट केलेल्या टॉक्झिन न्यूट्रलाइज केलं जातं. काय केलं जातं? न्यूट्रलाइज. त्याची टॉक्झिसिटी कमी केली जाते. दॅट इज नथिंग बट द न्यूट्रलायझेशन. अशी 3 फंक्शन्स फ्रीली सर्क्युलेट होणाऱ्या अँटीबॉडीजकडून केली जातात. आता न्यूट्रलायझेशन कुणाचं केलं जातं? एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर टिटॅनस टॉक्झिन. टिटॅनस टॉक्झिन जे आहे धनुर्वाताचं, त्याचं न्यूट्रलायझेशन फ्रीली सर्क्युलेट होणाऱ्या अँटीबॉडीजकडून केलं जातं. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आठवतंय का बघा? आपल्या बॉडीमध्ये पॅसिव्ह इम्युनिटीचा जो सेकंड टाईप आहे, आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी, ही डेव्हलप करण्यासाठी डायरेक्टली अँटीबॉडीज घेतल्या जातात बॉडीमध्ये. आणि ह्या डायरेक्टली घेतल्या जाणाऱ्या अँटीबॉडीजचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं टिटॅनस म्हणजे धनुर्वात. धनुर्वातासाठी घेतलेल्या इंजेक्शनमधून आलेले जे अँटीबॉडीज आहेत त्या बॉडीमध्ये आलेलं जे टॉक्झिन आहे टिटॅनस टॉक्झिन, त्याचं न्यूट्रलायझेशन करतात जेणेकरून आपल्या बॉडीवरती त्याचा कुठलाही इफेक्ट होत नाही. अशा प्रकारे बी लिम्फोसाइटचा मेकॅनिझम चालतो एखादा जर अँटीजिन आला तर बॉडीमध्ये. कशा प्रकारे? बी लिम्फोसाइट्स बिकम सेन्सिटाइज्ड बाय द अँटीजिन और हेल्पर T cell. Sensitized B lymphocytes produce clone of plasma cells, memory B cells. The plasma cells produce antibodies. The some antibodies become attached with membrane of the plasma cell, and the some antibodies can freely circulate in the blood. The antibodies which are freely circulate in the blood carry out 3 functions. First is the agglutination. Second is the opsonization. Third is the neutralization. Agglutination of particulate matter including bacteria and viruses. The immobilized mass is then engulfed by phagocytes. Second, opsonization or coating of bacteria to facilitate their subsequent phagocytosis by macrophages cell. Neutralization of toxins released by bacteria. Example, tetanus toxin. All these 3 functions carried by the free antibodies which are circulate in the blood. आता या ज्या अँटीबॉडीज तयार झाल्या लक्षात घ्या, ह्या फक्त आता समजा हे एक्स अँटीजिन असेल तर इट कॅन कॅरी फंक्शन्स ओनली ऑन द एक्स अँटीजिन. या फक्त अँटीबॉडीज कुणावरती काम करू शकतात? तर एक्स अँटीजिनवरती करू शकतात. जर आपल्या बॉडीमध्ये वाय अँटीजिन एंटर झालं समजा तर त्याच्या अगेन्स्ट वेगळ्या अँटीबॉडीज तयार होणार आहेत. द अँटीबॉडीज आर स्पेसिफिक फॉर द स्पेसिफिक अँटीजिन. हे लक्षात ठेवा. एखाद्या अँटीजिनच्या अगेन्स्ट स्पेसिफिक अँटीबॉडीज तयार केल्या जातात. Antibodies are specific for the specific antigen
अँड मेमरी बी सेल्स ऑल्सो स्पेसिफिक फॉर दॅट अँटीजीन. इथं तयार झालेल्या मेमरी बी सेल्स ज्या आहेत ह्या फक्त आणि फक्त एक्स अँटीजीनचीच मेमरी प्रिझर्व करून ठेवतात. यांच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसऱ्यांदा जर एक्स अँटीजन बॉडीमध्ये एंटर झाला तर लगेचच बी लिम्फोसाइट त्याला रेकॉग्नाइज करतात, मेमरी बी सेल्स. आणि विदिन द फ्यू मिनिट्स और विदिन द शॉर्ट टाइम इट कॅन प्रोड्यूस द अँटीबॉडीज अगेन्स्ट दॅट एक्स अँटीजन. कारण एखादा अँटीजन आला, त्याला किल केला, त्याचं तो मृत झाला, तो बॉडीमधून निघून गेला की अँटीबॉडीचं फंक्शन संपतं आणि मग त्या डिनेचर होतात. फक्त राहतात काय तर मेमरी बी सेल्स राहतात. आणि मेमरी बी सेल्स कुणाची मेमरी प्रिझर्व करणार आहेत तर आलेल्या अँटीजन ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये पहिल्यांदा बी लिम्फोसाइट्स आले आहेत. असं प्रत्येक वेळी होतं आणि प्रत्येक वेळी वेगळ्या अँटीबॉडीज तयार केल्या, एक्स अँटीजनसाठी वेगळ्या, वाय अँटीजनसाठी वेगळ्या. हा मेकॅनिझम प्रत्येक अँटीजनसाठी चालू असतो. अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स काम करत असतात. दोन्ही लिम्फोसाइट्सचा मेकॅनिझम बघितला आपण, दोन्ही लिम्फोसाइट्सच्या मेकॅनिझममध्ये येणारी फंक्शन्स बघितले. म्हणून बी लिम्फोसाइट्स असू देत किंवा टी लिम्फोसाइट्स खूप महत्त्वाच्या सेल्स आहेत. आपण लेक्चरमध्ये बघितलं मागच्या. लिम्फोसाइट्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट सेल्स इन द इम्युन सिस्टीम. आपल्या इम्युन सिस्टीममधल्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या सेल्स आहेत. लक्षात आलं असेल तुमच्या बी लिम्फोसाइट्सचा आणि टी लिम्फोसाइट्सच्या मेकॅनिझमवरून. या किल करतात कुणाला तर आलेल्या पॅथोजनला. आलेला जो पॅथोजन आहे त्याला किल करण्याचं, त्याला बॉडीमधून बाहेर टाकण्याचं काम बी लिम्फोसाइट्सकडून टी लिम्फोसाइट्सकडून केलं जातं. फॅगोसायटोसिसचं काम मॅक्रोफॅजेसकडून केलं जातं, अँटीजन प्रेझेंटिंग सेल्सकडून. पण फॅगोसायटोसिससाठी पाठवत असताना हेल्पर टी सेल मॅक्रोफॅजेस सेलना अट्रॅक्ट करतात. इथं आपण तिसरं फंक्शन बघितलं. त्याच्याबरोबर फ्रीली सर्क्युलेट होणाऱ्या अँटीबॉडीज अग्लुटिनेशन करतात, ऑप्सोनायझेशन करतात. त्यामुळे मॅक्रोफॅजेस सेलना अतिशय सोपं जातं आलेला जो अँटीजन आहे त्याला किल करण्यासाठी. अगदी इझिली फॅगोसायटोसिस करणं सोपं जातं, कारण इझिली त्या रेकग्नाइज करू शकतात दिस इज द अँटीजन, बाहेरून आलेला हा अँटीजन आहे हे लगेचच त्यांच्या लक्षात येऊ शकतं. त्यामुळं टी लिम्फोसाइट्स असू देत किंवा बी लिम्फोसाइट्स असू देत आपल्या बॉडीमध्ये महत्त्वाचं फंक्शन कॅरी करतात. या लेक्चरमध्ये आपण मेकॅनिझम स्टडी केला. वी कॅन स्टडी अबाउट द मेकॅनिझम ऑफ टी लिम्फोसाइट अँड बी लिम्फोसाइट्स टू अँटीजन. In the next lecture, we can study about the structure of antibody. या लेक्चरमध्ये आपण बी लिम्फोसाइट टी लिम्फोसाइटचा मेकॅनिझम स्टडी केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँटीबॉडीचं स्ट्रक्चर, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स, वॅक्सिनेशन याविषयी स्टडी करणार आहे. थँक्यू.